मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते। आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे, ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे। जन्मजन्मांतरीच्या
संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त. हो मला जन्म प्राप्त. हो मला जन्म प्राप्त. सात. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी काल पाहिलेलं आहे की पवित्र जीवन म्हटलं म्हणजे काय. तदच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की देहप्रशासन जे आहे किंवा देह प्रक्षालन पुरेसे नाही. आणि सदाचरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की सदाचरण म्हटलं म्हणजे काय. सदाचरण कशासाठी आहे. देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणं व्यर्थ आहे हेही आपण या ठिकाणी कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. अधोगतीचे कारण दुष्कर्म नव्हे असं पाहिलेलं आहे. भगवंतांनी या ठिकाणी निब्बाणावरचे जे प्रवचन सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सारीपुत्तांनी या ठिकाणी निब्बाणाबद्दलचा अर्थ सांगितलेला आपण पाहिलेला आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत राजकृपेवर अवलंबून राहू नका. कारण सामाजिक व राजकीय प्रश्नावरील या ठिकाणी प्रवचने पाहत असताना सामाजिक आणि राजकीय प्रश्नावरील प्रश्न पाहत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की राजकृपेवर अवलंबून राहू नका. तथागत भगवान बुद्ध राजगृह येथील बेणुवनामध्ये कलदंत निवासात राहत असताना त्यावेळी भगवंताविरुद्ध उलटलेल्या या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. आता अजातशत्रू कुणाचा कोण होता. अनाथपिंडक जे आहेत बरोबर आहे. तर बिंबिसार राजा जो आहे या बिंबिसार राजाचा अजातशत्रू कोण आहे. मुलगा होता. आता अजातशत्रूने या ठिकाणी आपल्या पित्याचा जो राजपाट आहे तो राजपाट त्यांनी हस्तगत केलेला आहे आणि तो आता काय झालेला आहे त्या राजपाठातला तो राजा झालेला आहे. कोण झालेला आहे तर अजातशत्रू. आता सकाळ संध्याकाळ 500 या गाड्यातून अन्नधान्य पाठवून तो देवदत्ताच्या या शिष्यगणांना पोषित होता. कोण पोषित होता. अजातशत्रू पोषित होता. तर अजातशत्रू जो आहे हा बिंबिसार राजाचा पुत्र होता आणि अजातशत्रूचं जे वर्तन आहे हे सुद्धा कसं होतं देवदत्ताचं. जसा देवदत्त होता आता हा देवदत्ताचाच एक प्रकारचा कोण होता मित्र होता. जसं म्हणतात ना ज्याचं जसं वर्तन आहे तसं त्याला लगेच त्याची दोस्ती होती. आता मद्य जे प्राशन करतात त्यांची लगेच त्यांची दोस्ती होती. चांगल्या व्यक्तीची लगेच काय होती मित्रता होती. आणि जे अशा पद्धतीचे वर्तन करतात त्यांची सुद्धा एक प्रकारची लगेच मैत्री जडती. आणि मग हा देवदत्त आणि अजातशत्रू हे सुद्धा एकमेकाला काय करायचे सहकार्य करायचे किंवा एकमेकासोबत असायचे. आता ह्या राजकृपेवर अवलंबून राहू नका असं सांगत असताना तथागतांनी या ठिकाणी सांगत आहेत
की तथागत संध्याकाळी जे झालेले आहे आणि 500 गाड्यातून अन्नधान्य पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता. आता देवदत्ताचे शिष्यगण म्हटलं म्हणजे काय? आपण ऐकलेलं होतं की भगवंताचे शिष्यगण, परंतु या ठिकाणी जो शब्द केलेला आहे, कुणाचा शब्द केलेला आहे तर देवदत्ताचे शिष्यगण असा या ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे. कारण देवदत्ताने या ठिकाणी जी मागे आपण या ठिकाणी आता नंतर आपल्याला भागही येईल ते सुंदरी जी आहे, सुंदरी जी आहे तथागतावर आरोप घेते, चिंचा नावाची, बरोबर आहे, सुंदरी पण आहे आणि चिंचा पण आहे. तर ह्या दोघी आरोप घेतात कारण त्यांची जे आहेत हा देवदत्त आणि अजातशत्रू हे दोघांची जी कुवर्ती असते आणि मग त्या अशा महिलांना त्या सांगून त्या तथागताबद्दल अपकीर्ती पसरवण्यासाठी त्यांना त्या म्हणजे साजिशमध्ये सामील करून घेत होते. आता याही ठिकाणी सुंदरी म्हणा किंवा चिंचा म्हणा तर त्यांना सुद्धा या ठिकाणी तथागताबद्दल अपकीर्ती पसरवण्यासाठी त्यांना सुद्धा या ठिकाणी या कटकारस्थानामध्ये सामील करून घेतलेलं होतं. आणि मग तिला सुद्धा या ठिकाणी सांगितलं होतं की तू असं तथागताबद्दल अपकीर्ती त्यांची पसरव की तू या ठिकाणी रोज जे साजशृंगार करून येत आहेस आणि विहारामध्ये तू थांबत आहेस आणि मग ती तशा पद्धतीने वर्तन करीत असे. सकाळीच उठायचं किंवा संध्याकाळच्या टायमाला जायचं आणि सकाळी लवकर परत यायचं. जो लोकसमूह आहे म्हणजे त्यांची जाण्याची वेळ कोणची आहे आणि येण्याची वेळ कोणची आहे या टायमाला ती सुंदरी किंवा चिंचा या ठिकाणी त्या जायच्या आणि यायच्या आणि मग त्या साजशृंगार करून जायचा, वेगवेगळे फुलांचे गजरे वेगवेगळे असा शृंगार करून जायचा. आणि मग प्रत्येक दिवस त्या जाता येताना दिसल्यानंतर आता लोक त्यांना विचारत असे की तुम्ही या ठिकाणी कुठून आलात? त्यावरती म्हणायची मी या ठिकाणी त्या जो भगवंत आहेत किंवा तथागत आहेत तथागतांच्या या आश्रमातून किंवा तथागतांच्या विहारातून मी आता येत आहे आणि तिथेच मी या ठिकाणी रात्र काढली असं ते त्या ठिकाणी सांगतात. आता नंतर जे आहे की काही दिवसांनी त्या वेगवेगळ्या या ठिकाणी अपकीर्ती पसरवण्यासाठी पोटाचा भाग करणं, पुन्हा त्यांना या ठिकाणी एक राजवाड्यामध्ये एक अशी सभा भरती आणि त्या सभेमध्ये सिद्धार्थांना सुद्धा बोलवण्यात येतं आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी मग सिद्धार्थ त्या बाईला सुद्धा बोलवण्यात येतं की तू या ठिकाणी यायचं आणि तुझं जे काही वर्तन आहे त्या ठिकाणी सांगायचं. आणि मग सांगितल्यानंतर तिथे जे आहे जे प्रकार उघडकीस येतो, पुढे आपल्याला ते येणारच आहे प्रकार तो उघडकीस येतो आणि पुन्हा यांचे काय काय कटकारस्थान आहेत हे समजू नये म्हणून त्या स्त्रीला त्या ठिकाणी त्या कारावासामध्ये बंदिस्त करण्यात येतं. हे बंदिस्त कोण करतं तर अजातशत्रू आणि देवदत्त त्या स्त्रीला सुद्धा बंदिस्त करून टाकतात. एवढंच नाही तर जो या ठिकाणी अजातशत्रूचा जो पिता आहे, काय सांगितलं नाटकरायनी नाव आता नाटकराई नाही सांगणार, आता तुम्ही सांगायचे. बिंबिसार राजा. तर असे शब्द जे आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. बिंबिसार राजा, हा बिंबिसार राजाचा मुलगा कोण आहे? बिंबिसार राजाचा मुलगा कोण आहे? अजातशत्रू. जे आपण अजातशत्रूचं पाहत आहोत तर हे अजातशत्रू जो आहे, आता बिंबिसार राजा जो आहे तथागताच्या मार्गावर चालणारा राजा होता आणि मग त्या अजातशत्रूला आपल्या वडिलांचं वर्तन आवडत नव्हतं कारण ते तथागतांना असे एवढं दान कर्म करायचे, असे पुण्यकर्म करायचे की ते दान असे देतच राहत असत आणि तथागतांचा जो संघ आहे त्या संघाला वेळोवेळी जे पाहिजे ते त्या ठिकाणी त्यांना ते उपलब्ध करून देत असत. एवढंच नाही तर त्या ठिकाणी त्यांनी वेळोवन सुद्धा या ठिकाणी दान दिलेलं होतं. आणि मग हे जे तथागतांचेच केवळ तथागतांना एवढे भाग देतात किंवा तथागतांचं या ठिकाणी माझे पिता कशा पद्धतीने वर्तन करतात हे मात्र त्या अजातशत्रूला मान्य नव्हतं. आणि मग अजातशत्रू आणि त्याचे पिता जे आहेत, कोण पिता? बिंबिसार राजा. आता या दोघींना नाही बोलू देणार, आता तुम्हाला बोलायचे, त्याच्या नाव लक्षात ठेवायचे. आता बिंबिसार राजा जो आहे पिता त्याचा अजातशत्रूचा, हा बिंबिसार राजा जो आहे आता त्या अजातशत्रूला पटत नाही आपल्या वडिलांचं वागणं कारण हे दान पुण्यकर्म करत असतात, लोकांना गोरगरीब लोकांना सुद्धा सहाय्य करत असतात. आणि मग तो काय करतो की तो जो आहे या पित्याला सुद्धा
एक एक साजिश रचून त्या ठिकाणी कारागृहामध्ये बोलवण्यासाठी तो दूत पाठवतो की या ठिकाणी या आणि तुमच्या हाताने या ठिकाणी दान करायचं आहे, म्हणून त्या पितेला त्या ठिकाणी बोलवलं जातं. आणि मग त्या ठिकाणी त्या अजातशत्रू जो आहे त्या बिंबिसार राजाला बोलवतो आणि बिंबिसार राजा त्या ठिकाणी जातो आणि लगेच त्याला त्या ठिकाणी त्या पुत्र जो आहे, काय होतं पुत्राचं नाव? अजातशत्रू. आता कसं काय लक्षात राहिलं बघा, असं राहतं. ते अजातशत्रू जो आहे, अजातशत्रू त्याच्या पितेला सुद्धा तो बंदिस्त करतो. आणि एवढंच नाही तर तो अजातशत्रू जो आहे आणि देवदत्त, हे देवदत्त काय करतात की त्या जो संघ आहे या संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. तथागत आपण म्हणतो ना की मागे आपण एक गोष्ट पाहिली की या पृथ्वी तलावर दूषण ज्याला लागलं नाही असं कुणीही नाही. आणि म्हणून महान असे भगवंतांना सुद्धा या लोकांनी काय लावलेले आहेत? दूषण लावलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही आम्ही या झाडाची कोणत्याच मुळी सुद्धा लागत नाहीत. आणि मग या ठिकाणी त्या तथागतांना जे आहे की त्या अजातशत्रू जो आहे त्या अजातशत्रूने आपल्या पित्याला अर्थातच बिंबिसार राजाला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी कैद करून ठेवलेला आहे. साखळ दंड घालून त्या पित्याला त्या अजातशत्रूने काय केलं होतं? कैद केलं होतं. आणि इकडे जो आहे हा देवदत्त कोण होता? भगवान बुद्धाचा मुलगा तर राहुल होता, भाऊ होता, चुलत भाऊ होता. कुणी आत्ते भाऊ म्हणतं, कुणी चुलत भाऊ म्हणतं. हा, तर चुलत भाऊ होता की ज्या देवदत्तानं म्हणजे प्रथम पासून सिद्धार्थांचा तो काय होता? वैर भाव होता किंवा दुश्मन असल्याने होता. जो पक्षी जो आहे त्या पक्षाला बाण मारलेला हा देवदत्त. आणि मग त्या पक्षाहून यांच्यामध्ये काय झाला होता? वाद निर्माण झाला होता की तो म्हणतो माझा आहे आणि हा म्हणतो माझा आहे. आणि मग हा जो प्रश्न आहे त्या लवादाकडे पाठवण्यात येतो किंवा पंचाकडे ही सभा बोलवण्यात येते. आणि मग ते पंच म्हणतात की मारण्यापेक्षा ज्याने जीव वाचवलेला आहे त्याचा त्याच्यावर जास्त अधिकार आहे. आणि तेव्हापासून देवदत्तामध्ये आणि या सिद्धार्थामध्ये अर्थातच भगवान बुद्धामध्ये काय होतात? एक वाद होतात. म्हणजे ज्याची जशी वृत्ती असते किंवा जसे ज्याचे विचार असतात त्या विचारानुसार तो वर्तन करतो. कारण ह्याचे विचारच कसे आहेत? त्या देवदत्ताचे प्रथम पासून दूषित विचार आहेत. आणि मग तो भिक्खू जरी झाला तरी त्याच्यामध्ये जे आहे परिवर्तन मात्र झालेलं नसतं. आणि मग ह्या भिक्खू संघामध्ये सुद्धा हा काय करतो? फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या भिक्खू संघामध्ये तो अशा पद्धतीने फूट पाडतो की या ठिकाणी तथागतांनी खूप असे कठोर नियम केलेले आहेत. आणि ज्यांना हे कठोर नियम मान्य नाहीत त्यांनी बाजूला व्हा असे त्या ठिकाणी तो म्हणतो. आता मग त्याच्याकडून सुद्धा बरेच भिक्खू संघामध्ये फूट पाडून तो बाजूला काही अर्धे भिक्खू नेतो. आता ते भिक्खू जे आहेत, आता त्या सगळ्या भिक्खूचा जे आहे म्हणजे अर्धे भिक्खू भगवान बुद्धाकडनं आणि अर्धे भिक्खू त्या देवदत्ताकडनं. आता त्यांना जे अन्न पाणी पुरवायचं आहे ते अन्न पाणी पुरवण्याचा सगळा जो काही ठेका आहे तो अजातशत्रू घेतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना कुवर्तीचे लोक कुवर्तीला भेटतात, चांगल्या वृत्तीची लोक चांगल्या वृत्तीला भेटतात, मद्यप्राशन करणारे लोक मद्यप्राशनवाल्याला भेटतात, लगेच त्यांची मैत्री होते की नाही? तंबाखू खाणेवाले लगेच एकमेकाच्या नजदीक येतात किंवा जवळ येतात, त्यांच्यात लगेच मैत्री होते. आणि मग या ठिकाणी हा अजातशत्रू आणि देवदत्त जो आहे यांच्यामध्ये काय होती? एक मैत्री निर्माण होते. आणि तो अजातशत्रू या देवदत्ताच्या भिक्खूंना काय करतो? अन्न पुरवठा पुरवत असतो. जसं इथे सुद्धा तेच दिलेलं आहे की या सगळ्या भिक्खूंना तो अन्न पुरवठा या ठिकाणी पाठवतो आणि देवदत्ताच्या त्या शिष्यांना तो पोषित असतो. म्हणजे देवदत्ताचे जे शिष्य आहेत त्यांना तो पोषित असतो. तेव्हा काही भिक्खू भगवंताकडे आले आणि त्या स्वाभिमानपूर्वक त्याच्या शेजारी बसले आणि भगवंतांना देवदत्ता संबंधी वार्ता सांगितली. आता काही भिक्खू या ठिकाणी आलेले आहेत आणि देवदत्ता संबंधी त्यांना भगवंताकडे वार्ता सांगत आहेत. म्हणजे देवदत्त काय करतो तर काही भिक्खू या ठिकाणी भगवंताकडे आलेत आणि ते त्या देवदत्ताची वार्ता सांगत आहेत. जेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले की राजाकडून कृपेची आणि खुशामतीची कोणत्याही प्रकारच्या या साधनाची
आशा धरू नये. अच्छा, सरांकडनं मोबाईल आण बरं, त्याची बॅटरी लावता येईल. जेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची आणि खुशामतीची कोणतीही प्रकारची, म्हणजे राजाकडनं जेव्हा भगवंत या ठिकाणी भिक्खूंना म्हणाले की राजाकडून कृपेची खुशामतीची कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये, जोपर्यंत अजातशत्रू राजा नाही, राहू द्या ना, नाही दिसणार, जोपर्यंत अजातशत्रू राजा हा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नधान्य भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगती होत राहणार. भगवंत काय म्हणतात, जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नधान्य भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्त जो आहे त्याच्या अधोगती होत राहणार आहे. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणं व्यर्थ होईल आणि चांगल्या मार्गामध्ये त्याची अपेक्षा करणं म्हणजे काय आहे, तर व्यर्थ आहे. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चिरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार आहे. आणि तोपर्यंत काय होणार आहे, जोपर्यंत अजातशत्रू त्याला पोसणार आहे, तोपर्यंत देवदत्ताचे मात्र डोळे उघडणार नाही, तर तो अधोगतीलाच जाणार आहे, त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक किंवा भयानक असे आहेत. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहे. हे भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला शिकवले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत याचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू. त्यांचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही आणि प्रभुत्व मिळू देणार नाही. त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आम्ही त्या राजाचे जे आहेत दासही बनणार नाही, अर्थातच आम्ही राजकृपेवर अवलंबून राहणार नाहीत, असं भिक्खू संघांना भगवंत काय करत आहेत, उपदेश करत आहेत. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा सुद्धा धार्मिक होते. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणालेले आहेत, हे भिक्खूंनो, जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाहीत. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थी अधार्मिक होतात. ब्राह्मण हो आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हे धर्मरहित होतात. परंतु जेव्हा राजा धार्मिक असला तेव्हा भिक्खूंनो त्याचे प्रधान कर्मचारी धार्मिक होतात. आणि जेव्हा राजे आणि प्रधान कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासींनो आणि ग्रामवासीही धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्याच्यामधील वयोवृद्ध असलेला जो वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याचप्रमाणे माणसामध्ये ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतर जणही त्याच्या मार्गाने अवलंब करतात. तथागतांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा सुद्धा धार्मिक होते. आता या ठिकाणी राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. या ठिकाणी आपण धार्मिक राजाचं उदाहरण कुणाचं घेऊ शकोल? कोण होता धार्मिक राजा? आपल्या भारत देशामध्ये राजा होऊन गेलेले आहेत. धार्मिक राजा कोण होता? सम्राट अशोक राजा माहित आहे सगळ्यांना? माहित आहे का? तर सम्राट अशोक राजा जो आहे हा सम्राट अशोक राजा हा धार्मिक होता. आणि मग त्या सम्राट अशोक राजाने भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये ज्यावेळेस तो आला त्याला सगळ्या हा धम्माचं आचरण, हा धम्माचा मार्ग त्याच्या बुद्धिमत्तेला पटला आणि मग त्याने सर्व काही तथागतांच्या मार्गाने आपलं अनुकरण केलेलं आहे.
एवढंच नाही तर भगवान बुद्धाचे 84,000 स्तूप या अशोक राजाने निर्माण केलेले आहेत. का बरं निर्माण केले? कारण की तो धार्मिक होता ना. भगवंताच्या धम्माचा तो अनुयायीत्व त्यानं स्वीकारलं होतं आणि मग तो धार्मिक असल्यामुळे त्याचा प्रधान, त्याचा जी काही जनता आहे त्याची, ती सुद्धा काय आहे, त्याचे कर्मचारी हे सुद्धा कसे होते? मग धार्मिक होते. त्याचा प्रधान धार्मिक होता, त्याचे कर्मचारी धार्मिक होते, त्याचे राज्य जे आहे त्या राज्यातला प्रधान सुद्धा धार्मिक होता आणि त्या राज्यामधले ब्राह्मण आणि ग्रस्त हे सुद्धा धार्मिक होते. जेव्हा ब्राह्मण आणि ग्रस्त हे धार्मिक झालेले असताना ते नगरवासी जे आहेत आणि नगरवासी धार्मिक झाल्यानंतर ते ग्रामवासी सुद्धा हे धार्मिक झाले होते. आणि म्हणून सम्राट अशोक राजा जो आहे त्यांनी तो राजा धार्मिक असल्यामुळे त्यांनी सगळी जी प्रजा सुद्धा त्याची कशी झालेली आहे, ही धम्माच्या तत्वाने अनुकरण करू लागलेली आहे. या धम्माच्या तत्वाने ती आपलं आचरण करू लागलेली आहे. आणि मग या राजाने आपल्याला माहित आहे की 84,000 या स्तूपाची निर्मिती केलेली आहे. जिथे तिथे त्यांनी काय केलेलं आहे, हे स्तूप निर्माण केलेले आहेत. वेगवेगळ्या या नगराला, वेगवेगळ्या गावाला त्यांनी या महापुरुषांची नावं दिलेली आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. तद्वतच त्याची जी राणी आहे, या राणीने सुद्धा हा धम्माचा जो मार्ग तिने सुद्धा अवलंबन केलेला आहे. आणि इतकंच नाही तर आपल्याला माहित आहे की धम्मामध्ये त्यांनी त्यांचे स्वतःचे जे मुलगा आणि मुलगी, ज्या मुलाचं नाव महेंद्र आणि मुलीचं नाव संघमित्रा, हे दोघंही मुलगा आणि मुलगी या जम्बूद्वीपातून बाहेर, म्हणजे या भारत देशातून त्यांना बाहेर या ठिकाणी या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवलेलं होतं, जी संघमित्रा आणि महेंद्र यांना. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी एक पिंपळाचं वृक्ष त्या ठिकाणी नेऊन लावलेला आहे. आजही त्या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर दिसून येतं. आणि तिथे जर आहे, तिथे या ठिकाणी त्यांनी तो धम्म प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी केलेला आहे. एवढंच नाही तर संघमित्राचे जे पती आहेत त्यांनी सुद्धा हा धम्म त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांनी सुद्धा तो प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि म्हणून ज्या कुटुंबामध्ये जो प्रमुख धम्माच्या मार्गाने वाटचाल करत असेल तर त्याचं कुटुंब सुद्धा संपूर्ण कसं होतं, धार्मिक पद्धतीचंच होतं. विशेष म्हणजे ज्या घरातली माता आहे, जे पिता आहेत, ते जर धम्माच्या मार्गाने अनुकरण करत असतील तर त्याचे मुलगा आणि मुलगी, त्याच्या घरातलं जे वातावरण आहे हे सदोदित काय होईल, धम्माच्या मार्गानेच वाटचाल करत असेल. आणि जिथे एखादी स्त्री ही धम्माच्या पद्धतीने वाटचाल करत असेल तर तिचं कुटुंब सुद्धा पाहतं की माझी आई या ठिकाणी कोणत्या देवाची पूजा करत आहे, माझी आई या ठिकाणी कशाला अगरबत्ती लावते, कुठे फुलं वाहते, कुठे मेणबत्ती लावते, हे अनुकरण ते घरातले सगळं वातावरण करत असतं. एक वेळेस पित्याला वेळ भेटत नाही, परंतु घरातली ही सगळं जी आहे एक महिला किंवा एक स्त्री या ठिकाणी ते पाहत असते. आणि म्हणून एक स्त्री जर अशा पद्धतीचं जर तिचं धम्माच्या पद्धतीचं जर अनुकरण असेल, वातावरण असेल, तर साहजिकच आहे की तिच्या घरातले सुद्धा तशाच पद्धतीनं वर्तन करतील. आणि जर ती अंधश्रद्धा बाळगत असेल तर तिचा परिवार सुद्धा तशाच पद्धतीने अंधश्रद्धा बाळगून तो सुद्धा इतरत्र पळ वाटा काढेल. आणि म्हणून या ठिकाणी भगवंतांनी म्हटलेलं आहे की जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा सुद्धा काय होते, धार्मिक होते. आणि म्हणून या ठिकाणी धार्मिक असणं सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून राजा जर असेल तर त्याची संपूर्ण प्रजा कशी होते, धम्माने आचरण करते. त्याचप्रमाणे राजाने कुमार्ग धरला तर सर्व राजाला काय होते, मग हानी होते. गुरे नदी ओलांडीत असतात जर मुख्य वृषभ, आता या ठिकाणी एका गुराचं उदाहरण दिलेलं आहे. एक गुरा ढोराचा कळप असते, आपण पाहिलेलं आहे ना कळप, शेळ्या मेंढ्याचा एक कळप असते, गुरा ढोराचा एक कळप असते. आणि त्याच्या मध्ये, त्या कळपामध्ये एक असा मुख्य असते आणि ते मुख्य जे आहे पुढे चालला की ते कळप त्याच्या मागे पळते किंवा चालू लागते. शेळ्या बकऱ्याचं तसंच आहे, ढोरावासराचं पण तसंच आहे. आणि त्या पद्धतीने मग त्यांनी चालत असेल तर तो कळप सुद्धा त्याच्या मागून चालू लागतो. आणि मग तशाच पद्धतीनं राजा जर चांगल्या मार्गाने वाटचाल करत असेल तर ती प्रजा म्हणजे त्याचा कळप आहे, हा प्रजा सुद्धा तशाच पद्धतीने ही वाटचाल
करेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर तो राजा कुमार्ग धरला तर सर्व राजाला काय होते, मग हानी पोहोचते. गुरे नदी ओलांडीत असताना जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांना तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. म्हणजे गुरे वासरे जे आहेत आणि त्यातला जो मेन वृषभ आहे, जर तो सरळ मार्गाने गेला तर मागील गुराचा तांडा सरळ त्याच मार्गाने जातो. आणि याचप्रमाणे जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात. म्हणजे आपल्या कुटुंबातला म्हणा किंवा कुठलाही जो प्रमुख आहे, तो जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य कसे आहे, व सुखाचे आहे, सुखाने राहते. राजकीय आणि लष्करी शक्ती या समाज व्यवस्थेवर सुद्धा अवलंबून राहायचे नाही सांगितलेले आहे. तथागत भगवान बुद्ध राजगृह येथील बुद्धकुटावर राहत असताना त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू या वज्जीवर आक्रमण करण्याचा विचार होता. तो स्वतःशी म्हणाला, हे वज्जीकोल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करेल. तदतच काय झालेलं आहे, आता अजातशत्रू पुन्हा आलेला आहे. हा अजातशत्रू काय म्हणतो, मी आता या ठिकाणी वज्जीवर जे आहे आक्रमण करणार आहे, वज्जी लोकांवर मी आक्रमण करणार आहे असं तो अजातशत्रू म्हणतो. आणि म्हणून आपला मगध देशाचा मुख्य प्रधान वस्कार नावाचा जो ब्राह्मण आहे याला तो बोलावून म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांना वंदन कर आणि त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे का, आपले स्वास्थ्य आणि सुख आरोग्य उपभोगित आहात का, म्हणजे चांगले आहात का. नंतर त्यांना सांग की मगध राजा जो आहे अजातशत्रू, हा अजातशत्रू जो आहे वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे आणि वज्जी कोळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे. त्यावर अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढील भविष्य होईल जे ते सांगतील ते तू नीट ऐक आणि मला येऊन जशाच्या तसं तू या ठिकाणी सांग, कारण भगवान बुद्ध कधीही खोटं बोलत नाहीत असं तो या ठिकाणी म्हणतो. आणि मग राजाचे शब्द ऐकून, कोणत्या राजाचे शब्द ऐकून, बोला, अजातशत्रू राजा जो आहे त्या अजातशत्रूचे शब्द ऐकून तो दूत जो पाठवलेला आहे भगवंताकडे पाठवला. आता तो दूत या ठिकाणी भगवंताला विचारत आहे आणि जशाच्या तसे शब्द ऐकून त्या अजातशत्रू राजाला त्याला सांगायचे असते. आता राजाचे शब्द त्याने ऐकले. जो ब्राह्मण वस्कर म्हणाला, ठीक आहे, आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो बुद्धकुटाकडे निघाला. तेथे पोहोचल्यावर त्याने भगवंतांना कुशल विचारल्यानंतर त्यावेळी स्थविर आनंद भगवंताच्या मागे उभे होते आणि भगवंत म्हणाले, आनंदा, अरे वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात, हे तू ऐकले आहेस का. आता तो अजातशत्रूचा जो ब्राह्मण या ठिकाणी पाठवलेला आहे ज्याचं नाव वस्कर आहे त्याला या ठिकाणी तो विचारतो, वज्जी लोकांवर आम्हाला स्वारी करायची आहे आणि माझ्या राजाने मला या ठिकाणी पाठवलेला आहे. आता आनंद त्या ठिकाणी असतो आणि आनंद भगवंताच्या पाठीमागे उभा असतो. भगवंत आता या ठिकाणी म्हणतात, भगवंत म्हणालेले आहेत, अरे आनंदा, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात, हे तू ऐकले आहेस का. आनंदाचे उत्तर दिले, होय भगवंत, मी हे ऐकले आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंदा, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवित असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत, उलट त्यांची भरभराटीच होत राहील. म्हणजे वज्जी जे लोक आहेत ते सगळे मिळून मिसळून राहतात आणि त्यांची वर्षाला किंवा महिन्याला या ठिकाणी सभा बोलवती. सभा कशाबद्दल बोलवती, त्या ठिकाणी त्यांचं विचार विनिमय होतं आणि काही त्रुटी जर असतील तर त्या त्रुटी सुद्धा त्या ठिकाणी भरून काढतात आणि म्हणजे त्यांची या ठिकाणी वारंवार काय होते, मग सभा भरवली जाते. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोपाने एकत्र येतात, एकोपाने उभे टाकतात, एक्याने आपली उद्दिष्टे कार्य करतात, जोपर्यंत कोणतीही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत आणि ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते व्रज समजत नाहीत आणि गत काळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत
त्या नियम परंपरेप्रमाणेच ते आचरण करतात. आणि हे आनंदा जे वज्जी लोक आहेत ते वज्जी लोक अशा पद्धतीने काय करतात, ते सभा बोलवतात आणि त्या सभेमध्ये जर काही मुद्दे मांडले तर त्या सगळ्या लोकांना मान्य आहेत का हे सुद्धा त्या ठिकाणी ते विचारतात. आणि म्हणजे सर्वांचं त्या ठिकाणी काय घेतलं जातं, मत घेतलं जातं. आणि म्हणून या वज्जी लोकांची ही परंपरा आहे, ते आचरण करतात. आणि म्हणून जोपर्यंत त्या परंपरेचे आचरण करतात त्या काळात वज्जी कुळाने जे स्वतःवर आणखी काही नियम घातलेले आहेत ते नियम या ठिकाणी भगवंत सांगतात. जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्याची वाहवा करतात, त्याचा आदर करतात आणि त्यांची सल्ला मसलत ऐकतात, हे आपले कर्तव्य ते मानतात. तर ते वज्जी लोक काय करतात, वडीलधारे जे माणसं आहेत, वृद्ध जे व्यक्ती आहेत त्यांना मान सन्मान देतात. त्यांनी जर काही सुचवलं तर त्यांचं ते मानतात. कारण वयस्कर जे लोक असतात, वृद्ध जे लोक असतात किंवा वयाने जे काही मोठे असतात त्यांनी 4 उन्हाळे, 4 हिवाळे, 4 पावसाळे पाहिलेले असतात आणि त्यांना काही अनुभव असतात आणि त्या अनुभवाने ते आपल्याला काही शिकवत असतात किंवा सांगत असतात. आणि म्हणून हे वज्जी लोक जे आहेत त्या वृद्धांना, त्या लोकांना काय करतात, ते अशा पद्धतीचा मान सन्मान देतात. हे एक त्यांचं काय आहे, हे एक त्यांचा या ठिकाणी नियम आहे. जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने दाबून ठेवित नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण सुद्धा करत नाहीत. एवढेच नाही तर ते वज्जी लोक जे आहेत स्त्रियांचा सुद्धा मान आणि सन्मान करतात. ते स्त्रियांना सुद्धा बळजबरीने किंवा कोणत्याही या ठिकाणी त्यांच्या कन्येला सुद्धा बळजबरीने डांबून ठेवल्या जात नाही आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे या ठिकाणी अपहरण होत नाही. अर्थातच त्या ठिकाणी त्या स्त्रियांचा सुद्धा काय होतो, मग सन्मान होतो. ज्या घरामध्ये एखाद्या स्त्रीचा जर सन्मान होत असेल तर ते घर कसं असतं, सुखी असतं, आनंदी असतं. आणि जर त्या घरामध्ये त्या स्त्रीचाच अपमान होत असेल तर ते घर कधीही सुखी राहत नाही. मग आपण जे लक्ष्मी 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 म्हणतो, लक्ष्मी दुसरी तिसरी कुणीही नसून जी घरामध्ये वावरणारी साक्षात एक महिला आहे ती काय आहे, तर एक लक्ष्मीचं रूप आहे. लक्ष्मी एखाद्या फोटोमध्ये नाही, लक्ष्मी एखाद्या देवाचं रूप नाही, तर लक्ष्मी दुसरं तिसरं काही नसून घरामध्ये वावरणारी एक स्त्री आहे. त्या स्त्रीचा जर तुम्ही सन्मान केला, स्त्रीला जर तुम्ही चांगले शब्द बोललात तर ती स्त्री जी आहे तिचं चित्त, तिचं मन कसं राहील, आनंदित राहील आणि ती घरामध्ये कशा पद्धतीने वावरेल, मग चांगल्या मनाने या ठिकाणी वावरेल. जर तुम्ही तिच्या मनाला दुखवत असाल, जर तुम्ही तिला वारंवार अपशब्द बोलत असाल, जर तिला तुम्ही मारहाण करत असाल तर तिचं मन काय होईल, दुखवल्या जाईल. आणि म्हणून तिला घरामध्ये सुद्धा काही कामामध्ये कशामध्ये तिचं लक्ष लागणार नाही. आणि जर तुम्ही तिला सुखानं ठेवलं, आनंदानं ठेवलं, तिला काय हवं काय नको हे थोडंसं जरी विचारलं, जरी ती कामात असेल तर बस थोडंसं आधी तू जेवून घे, तुम्ही एवढं जरी म्हटलं तर तिचं हृदय, तिचं सगळं काही भरून निघल. आणि जेवढी राब ती घरामध्ये राबते ते सुद्धा तिला ते कष्ट काही सुद्धा वाटणार नाहीत. आणि म्हणून स्त्री काय आहे, तर स्त्री हीच घरातली ती लक्ष्मी आहे. आणि म्हणून हे वज्जी लोक काय करतात, तर हे वज्जी लोक त्या स्त्रीचा सन्मान करतात. स्त्रीला काय हवं काय नको अशा पद्धतीने तिची विचारणा होते. आणि म्हणून ह्या वज्जी लोक जे आहेत स्त्रीला सन्मान देतात. जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्यांचे परिपालन करतात तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही, उलट त्याची भरभराटच होत राहील आणि कोणतीही त्याचा नाश करू शकणार नाही. कारण हे आनंदा, हे वज्जी लोक अशा पद्धतीने वर्तन करतात, अशा पद्धतीने वागतात आणि म्हणून त्याचा कुणीही नाश करू शकणार नाही. कारण त्याच्यामध्ये काय आहे, एकोपा आहे, एकता आहे. आता जिथे एकता असेल तिथं कुणी कुणाचं वाकडं करू शकणार नाही. आता परिवाराचाच भाग घ्या, परिवारातले जर सगळे एकत्र असतील तर त्याला कुणी डावलू शकणार नाही किंवा त्याला कुणीही भेद करू शकणार नाही. कारण सगळ्यांना माहित असते, अरे त्यांना बोलायची ताकद कुणामध्ये नाही, कारण तो परिवार एकत्र आहे. सगळे उठून तुमच्यावर पडतील आणि सगळ्याची ताकद जर एक असेल तर कुणी काही करू शकणार नाही. मग ते घराचं उदाहरण घ्या, ते समाजाचं उदाहरण घ्या किंवा एखाद्या कॉलनीचं सुद्धा उदाहरण घ्या. जर एक काडी जर आपण हातामध्ये धरली, एक काडी जर आपण हातात धरली तर ती काडी आपली असं जर आपण थोडं बल लावलं तर लगेच तुटून जाईल. एक जर काठी धरली तर ती हातामध्ये
तुटून जाईल, परंतु 10-12 किंवा 5-7 काड्या आपण जर एकत्र केल्या आणि तिला असं वाकवण्याचा जरी प्रयत्न केला तर ती एकही काडी मात्र वाकणार नाही. आणि म्हणून संघटित राहण्याचं बळ, एकत्रित राहण्याचं बळ हे अशा पद्धतीचं आहे. हे आनंदा, हे वज्जी लोक जे आहेत अशा पद्धतीचं एकोपाने राहतात, अशा पद्धतीचं हे एकत्रित राहतात आणि म्हणून यांचं कुणीही वाकडं करू शकणार नाही, यांच्यावर कुणीही आक्रमण असं करू शकणार नाही. उलट आनंदा या वज्जी लोकांची भरभराटीच होत आहे. हे वज्जी लोक जे आहेत एकोपाने राहतात, हे वज्जी लोक जे आहेत धम्माच्या नियमनाचं अनुकरण करतात, हे वज्जी लोक जे आहेत स्त्रियांना सन्मान देतात आणि म्हणून त्यांचं हे भरभराटीचं काय आहे तर भरभराटीचं त्यांचं हे कारण आहे. हे आनंदा सारांश रूपाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्याच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही. जसे भगवंतांनी या ठिकाणी स्पष्ट केलं तशाच पद्धतीनं जो वस्कार ब्राह्मण या ठिकाणी कुणी पाठवला होता, अजातशत्रूने पाठवलेला होता. हे सगळं आता भगवंत आनंदाला सांगत आहेत आणि तो जो ब्राह्मण आहे हा वस्कर ब्राह्मण तो ऐकतो, जशाला तसं ऐकतो आणि कुणाला जाऊन सांगतो, हे सगळं भगवंतांनी त्याला सांगितले. आनंदही तिथं होता. आनंद आणि तो जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मण आणि तो आनंद हे ऐकत आहेत आणि तो वस्कर ब्राह्मणाने सगळं ऐकलं आणि जशाला तसं ऐकून ते कुणाला सांगितलं, अजातशत्रूला सांगितलं. बेटा भगवंतांनी हे सगळे नियम त्यांना सांगितलेली आहेत आणि हे सगळं ऐकत आहे कोण, आनंद आणि जो ब्राह्मण आहे, ज्या ब्राह्मणाचं नाव आहे वस्कर ब्राह्मण, हे ऐकत आहेत. आता ह्या वस्कर ब्राह्मणाला अजातशत्रूने पाठवलं होतं भगवंताकडे, जा मला वज्जी लोकांवर आक्रमण करायचं आहे, है ना. आता आक्रमण करायचं आहे आणि भगवंताचा जो शब्द आहे तो कधीही खोटा ठरत नाही आणि भगवंत काय म्हणतात ते मला जशाचा तसं येऊन या ठिकाणी सांग, असं तो अजातशत्रू राजा त्या वयस्क ब्राह्मणाला म्हणतो. आता हे सगळ्या ज्या बाबी मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्याने ऐकल्या. आता ऐकून तो कुणाला सांगतो, बरोबर आहे. अजातशत्रू नाव थोडं अवघड वाटतंय का, नाव किती सोपं आहे. एखाद्या म्हणजे त्या ठिकाणी आनंदही होता आणि तो वयस्कर ब्राह्मणही होता. या दोघांना या ठिकाणी ते सांगत आहेत. आणि हे जे पाठवलेलं आहे थांबा, हे जे पाठवलेलं आहे ते अजातशत्रूने यांना पाठवलेलं आहे. आणि आता हा वयस्कर ब्राह्मण या ठिकाणी आता येतो अजातशत्रूकडे आणि अजातशत्रूला भगवंतांनी काय काय सांगितलं ते सगळं त्या अजातशत्रूला सांगतो. आणि नंतर या ठिकाणी भगवंत वयस्कराला उद्देशून म्हणालेले आहेत, हे ब्राह्मण, मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास यावरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकवलेले आहे. हे ब्राह्मणा, त्या वज्जी लोकांना मी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, शिकवलेल्या आहेत आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे ते त्यांचं आचरण करतात, ते त्यांचं वर्तन करतात आणि त्यामुळे ह्या अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना मी शिकवल्यामुळे ते त्यांचं वर्तन करतात, त्याचं आचरण करतात. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्याची अधोगती न होता त्याचे कल्याण हे वृद्धिगत होणार असे आम्ही मानायचे. तर हे गौतमा, मगध राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते, असे बोलून वस्कर उठून राजगृह येथे आला आणि राजाला भगवंताचे सगळे काही शब्द या ठिकाणी सांगायला त्या ठिकाणी तो निघून गेलेला आहे. अशा पद्धतीने जे आहे या
वज्जी लोकांचं कुणीही नुकसान करू शकत नाही असं या ठिकाणी तथागताने काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. का करू शकत नाहीत? कारण वज्जी लोक जे आहेत भगवंताच्या नियमाप्रमाणे वर्तन करतात आणि अशा पद्धतीने एकोपाने राहतात, म्हणून त्या ठिकाणी त्यांचं कुणीही त्यांचं आक्रमण त्यांच्यावर करू शकत नाही. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकरण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू. घ्या सरनाव.